कागदच काढा, हे काढा, ते काढा, येतं जा तिथं जा करायला. असे पैसे द्या 500 रुपये द्या, 500 रुपये द्या कागदाला. कोणत्या कागदाला? आणि ते फॉर्म भरून द्यायला. काय अडचणी आहेत या मतदारसंघातल्या? आपल्याला काहीच अडचण नाही. लाडल्या बहिणीला 2000 देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला जर 5000 रुपये भाव दिलं तर शेतकरी चांगल्या प्रकारे सुखी होऊ शकतो. 100% बदल होणार भोकर तालुक्यात. जसा लोकसभेला फटका बसला तसा विधानसभेला भोकर मतदारसंघातून पराभव होणार भाजपचा. विकास फक्त त्यांचा झालेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे जे चेलेचे बड्डे दलाल हिंडतात त्या टक्केवारीपुरतेच कामं केलेले आहेत. विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी आम्हाला 50 किलोमीटर नांदेडला जावं लागतं. अशोकराव चव्हाण साहेब फक्त संहित साधतात. पहिल्यांदा ते, त्यांचे वडील, त्यांच्यानंतर स्वतः, त्यांच्यानंतर पत्नी, त्याच्यानंतर मुलगी, त्यांनी काही गुत्त घेतलेलं नाही. त्यामुळे आम्हाला भोकर विधानसभेमध्ये बदल हवा आहे. असे काही नसते. साहेब जे आहे विकासासाठी गेलेले आहे भाजपमध्ये आणि विकास नक्कीच करणार. लोकांना काय पाहिजे? विकास म्हणजे साहेब आहेत, दुसरं काही नाही. यावेळेस बदल व्हायलाच पाहिजे. 100% व्हायला पाहिजे. 101%. हे अशोकराव चव्हाण घरी जाय ना, कार्यकर्त्याला भेट देते. फक्त कार्यकर्त्याला भेट देते, जनतेला वाऱ्यावर सोडते. आमदार आमचा शिवसेनेचा पाहिजे इथं. अंडू पिरू आहे की नाही, काहीच करणार आहे तुम्हाला. शेतकऱ्याच्या मालाला भाव राहावा, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा. द्या देत 1000-2000 रुपये, त्याच्यानं लोक खुश व्हायला झालं. नाही आमदार तो नाही होणार जी. आमदार तो नाही होणार. कुणाला संधी द्या पाहिजे? सध्या काँग्रेसला सध्या. जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण आहोत 2 वेळा मुख्यमंत्री दिलेल्या विधानसभा मतदारसंघात, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. भोकर शहरातील या चौकामध्ये आपण जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या भोकर विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या खरंच समस्या सुटल्यात का, आता या मतदारसंघामध्ये नेमक्या काय समस्या आहेत, लोकांना काय, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याविषयीच्या काय भावना आहेत ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे काका आहेत, काय सांगणार काका? कोण आहेत आमदार? काय की माहीत नाही. आमदार कोण आहेत? आता कोण आहे? आता कोणी नाही ना. बरं, कुठले रहिवासी तुम्ही? रहिवासी कुठलचे आहेत? भोकरची. भोकरचे. काय वाटतंय, आमदाराकडून जे अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का? नाही. काय काम करायला पाहिजे आमदारांनी? कामं करायला पाहिजे. कोणती कामं? जे हाताचे कामं कोणते बी, आता सरकारीच कामं होतं ना, ते कामं करायला पाहिजे. आजी माय सुद्धा आपल्या सोबत आहेत. आजी कुठलच्या आहेत? तळ्याची वाडी हो. तळ्याच्या वाडीच्या. हो. काय वाटतंय, आमदाराकडून कामं झालेत का? आमदाराकडून कामं झालेच की आता काही सडका हे ते. आता मोदी पैसे द्यायला की. कोणी पैसे द्यायला? हो की. शेतकरी काय वाटतंय, कोणत्या अडचणी आहेत या मतदारसंघामध्ये? अडचण कोणते कागदच काढा, हे काढा, ते काढा, येतं जा तिथं जा करायला. बरं, घरी कोण कोण आहेत? नातू आहेत? नातू आता नोकरीला लागलाय? शिकलेत हो. नोकरीला लागली? लागली नाही समजा, लागते आता द्यायला कवा मात्र शिकलेत. मग काय काम करतात? आता काय करणार, शाळा द्यायला इकडे जाणं. बरं, आम्ही शेतामध्ये करतो. नोकरीसाठी काय झालं नाही? नोकरीसाठी काय झालं नाही अजून. किती वर्ष झाले प्रयत्न? बघा परत करायला 2-4 वर्ष झालं. हो. तर या ग्रामीण भागातील हे नागरिक आहेत, आम्ही आदिवासी त्यांना असं वाटतं की या मतदारसंघामध्ये नोकरीचा जो प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला नाही. कारण सामान्यांकडे आपण जाणार आहोत. नक्कीच आजीनं फार महत्त्वाचा विषय सांगितला. दादा थांबा, कुठलचे आहेत तुम्ही? बोला. काय शिक्षण झाले तुमचं? शिक्षण काय नाही, शेतीचं काम करतो. शेतीचे काम करतात. कोणत्या समस्या आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये? अडचणी काय आहेत? अडचणी काय नाही, सगळं चांगलं आहे. बरं, काय वाटतं, आमदारांनी कोणते कामं करणं बाकी आहे का किंवा करायला पाहिजे? तुमच्या मनातली गोष्ट सांगा. आता काय तळ होतं म्हणाले, काय होते काय आहे की पिपळलं सर्कल हां, चालू आहे. दुसऱ्या काय अडचणी आहेत? दुसरे काय अडचण नाहीत. नोकऱ्या. आजी थांबा, येतो मी, आलोय तुमच्याकडं. आणखी नोकऱ्या संदर्भात वगैरे इथलचे मुलं कुठं जात असतात का? इथं आहेत नोकऱ्या वगैरे? नोकरीला काय नाहीत सध्या. MIDC वगैरे आहेत? नाहीत. हां, नाहीत. अडचणी सुटल्यात का लोकांच्या? काय सुटले नाहीत, आज चालूच आहेत. चालूच आहे. आजीचं काय म्हणणं हे आपण जाणून घेणार. आजी, तुला आणखी काय पण बोलायचं आहे? काय अडचणी आहेत, काय वाटतंय तुला? मला मोदी सरकार द्यावा पैसा, लेकराला मला शिक्षण झालेले आहे, नोकरी लावा त्याने. आदिवासी नोकऱ्या आहेत का शिल्लक? शिल्लक नाही, लागायची राहिली 2-3 लेकराला नातायला. बरं, या 10 वर्षात कोणी पाहुण्याला नोकरी लागली? लागली मला पुतण्याला.
बहिणीच्या पोरायला. बरं आता काय अडचणी येतात कागद काढण्यासाठी सांगा. अडचणी यायला म्हणजे कोणता ग्रामसेवक, कोणता ग्रामसेवकाची सही, डॉक्टरची सही, तलाट्याची सही, आणि त्या पोलीस पाटलाची सही. काय म्हणाले ते? ते फॉर्म भरून द्या म्हणायचं, याला जाय म्हणायचं तहसीलला. ते काय म्हणायचं, आम्ही देणार बा 800 पैसे द्या 500 रुपये द्या 500 रुपये द्या कागदाला. कोणत्या कागदाला? आणि ते फॉर्म भरून द्यायला. कोणता फॉर्म? ते ते पैसे घ्यायला पैसे घ्यायचं. किती रुपये? 500 600 700 800 इतके घेतात. आता नसल्याने कुठले द्या, आता याच्यात कुठले पैसे राहतील. म्हटलं का काम की धंदा व्हायला. आणि मग हेच खायला की मग मोदी तिकून द्यायला, मोदीने इकडेच हे घ्यायचं. त्याने जेव्हा मोदी दे फुकट दे बोलवलं घेऊ दे की 50 60 घेऊ दे की किती बी मागायला मात्र का द्यायचे? ते करणार म्हणत, मग करावंच लागते म्हणत. नाही ना, शासनाचं काम आहे, त्याला पैसे देण्याची काय गरज आहे? हो शासनाचं काय माझं ते बसली नाही का ते मांडून. हां असं हां. राज्य सरकारच्या वतीनं लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि या लाडकी बहीण योजनेमध्ये हे ग्रामीण भागातून नाही लाडक्या बहिणीचे पैसे दे ना म्हणजे म्हाताऱ्याला. बरं हे आजी आहेत. लाडक्या बहीण योजनेचे ज्यावेळेस डॉक्युमेंट्स काढण्याची वेळ येते, राज्य सरकारच्या वतीनं त्या सगळ्या जी यंत्रणा आहे ती मोफत करण्याचं सांगितलेलं आहे. मात्र आजीनं प्रत्यक्ष अनुभव त्यांचा सांगितला आहे की या योजनेमधनं ज्यावेळेस कागदपत्र दाखल करण्याची वेळ येते त्यावेळेस तहसील कार्यालयामधून 500 700 1000 रुपयापर्यंत घेतले, बरोबर ना? हे पैसे घेतले जातात. हे ग्रामीण भागातील अनुभव आहे. म्हणजे शासनाचा मिळणारे पैसे हे 1500 आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र काढण्यासाठी 1000 रुपये. तर या पद्धतीचा अनुभव आजीनं सांगितलेला आहे. काय वाटतं आता दुसरे इतर आहेत? आजी आता तुला सोडतो, इकडे येतो. काय वाटतंय आमदारांकडून काय अपेक्षा पूर्ण होणं बाकी आहे? काय बोलावं आपण. नाही मतदान करता ना तुम्ही? नाही आता आजी तू थांब. आपण काय बोलत नाही, आपलं काय बोलायचं नाही, काय बोला त्याला मागायचंही नाही, ते देईनात बी काही मागले काय हवे. बरं काय अडचणी आहेत या मतदारसंघातल्या? नाही आपल्याला काहीच अडचण नाही. काय अडचणी आहेत दादा मतदारसंघातल्या, काय वाटतंय? आज भोकर मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून काँग्रेस ही सत्ता आलेली आहे, पण साहेबांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलात. पण भोकर शहरामध्ये ग्रामीण भागातला जर विचार केलात, या लाडल्या बहिणीला 2000 देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला जर 5000 रुपये भाव दिलं तर शेतकरी चांगल्या प्रकारे सुखी होऊ शकतो. अहो मला आज सांगा, शेतकरी हा त्रस्त आहे, शेतकऱ्याकडे कुणी बघायला तयार नाही. आम्हाला हे 2000 हे 4000 देण्यापेक्षा आमच्या कापसाला, आमच्या सोयाबीनला हे केंद्रामध्ये खासदारांनी संसदेमध्ये मांडावं आणि विधानभवनामध्ये आमच्या आमदारांनी मांडावं की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा दुष्काळ आहे. परत या विधानसभेतील लोकांच्या किंवा तुम्ही या विधानसभेमधल्या अपेक्षा पूर्ण झाल्यात लोकप्रतिनिधींकडून? सर अपेक्षा म्हणण्यापेक्षा शेतकऱ्या कोणी वालीच नाही ना, फक्त आम्ही आमच्या समस्या मांडत असतो. आज विचार जर केलात का भोकर मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जर बघितलो आम्हाला कापूस आणि सोयाबीनशिवाय पर्याय नाही ना सर, याला दुसरं पीक कोणी मांडत नाही ना. काय वाटतं बदल व्हायला पाहिजे? बदल 100% व्हायला पाहिजे सर. आज अशोकराव साहेबांनी जेव्हा त्यांनी वरच्या लेवलला काम करत होते, आज त्यांनी त्यांच्या मुलीला उतरलेत. आज मुलगी ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांना काय समस्या आहेत हे जर साहेबांनी जर पूर्वी केलं असतं तर ही समस्या आली नसती ना साहेबांना, अडचणी आली नसते ना. साहेबाला याच मतदारसंघातून मुख्यमंत्री केलो आम्ही, याच मतदारसंघातून साहेबाला राज्यसभेवर गेलेत. त्यांचे वडील केंद्रामध्ये केंद्रीय गृहमंत्री होते, याच मतदारसंघामधून अनेक आमचे राज्यमंत्री गेलेत. पण भोकर मतदारसंघामध्ये भोकर हा कोरडवाहू आहे. कोणीच या दुष्काळ भागामध्ये कोणी पाण्याचा विचार करत नाही, त्या सिंचनाचा विचार करत नाही. जर शेतीला जसं मानवाला पाण्याची आवश्यकता आहे तशी पिकांना आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे धरणं आहेत, त्या धरणाची जर उंची वाढवली तर हा शेतकरी चांगला होईल ना. आज सुधा प्रकल्प माझे आमचे चांगले सुशिक्षित आणि ज्ञानी माधवराव पाटील किनाकरनी हा सुधा प्रकल्प बांधला. या सुधा प्रकल्पामध्ये हे 10 ते 12 गावामध्ये सर आज चांगल्या प्रकारे शेतीला पाणी पुरवठा झाला. त्या ठिकाणची युवक आज वांगी असो, कारली असो, दोडके असो, असा लॉकडाऊनमध्ये लोक येऊन शेती केली. तुम्हाला वाटते बदल व्हावा, संधी द्यायला पाहिजे? सर संधी आमच्या ग्रामीण भागामधल्या लोकांच्या समस्या सोडणारे असे आमदार ते कसे सांगावं सर, जे आमच्या समस्या सोडतील ते आमच्या. तुम्हाला काय वाटते सांगू शकता? हां कुणाला वाटते? हे बघा साहेबांनी जर आमच्या ग्रामीण भागामधल्या लोकांच्या समस्या सोडल्यात तर ताईला आम्ही देऊ.
ताईने आमच्या ग्रामीण भागामधल्या जशा फक्त कार्यकर्त्याचा विचार न करता ग्रामीणमधल्या हर युवकांचं मध्ये राहा. महत्वाचं आहे, तुम्ही बोलू नका. हां. काय वाटतंय, तुम्ही इथलचेच रहिवासी आहेत, काय वाटतंय खरंच अपेक्षा पूर्ण झाल्या? मी भोकरचा रहिवासी आहो. माझी शेख माझं नाव आहे. माझी अपेक्षा येच आहे कि भोकर तालुक्यामध्ये भोकर, हिंदी में बोलूँगा सर, ज़रा हिंदी ज़रा फास्ट आती मेरे को. भोकर तालुके में एक ऐसा इंसान होना कि हर एक गौर गरीब जनता को काम में आना. और मेरे एक नज़र में एक चेहरा है दादा साहब ढगे दामिनी ताई, जो आज जो भोकर में जो काम कर रहे, अभी तो चुन के भी नहीं आए लेकिन इतना काम कर रहे बेचारे वो. तो मेरी नज़रों में दामिनी ताई को यहाँ का कांग्रेस का उम्मीदवार बनाना चाहिए और ज़रूर हम उनको चुन के लाएंगे. बेशक पूरे भोकर से प्रचार करेंगे, मुदखेड़ अर्धापुर से हर जगह प्रचार करेंगे. काय वाटतंय कशामुळे संधी द्यायला पाहिजे त्यांना? क्योंकि उनका काम बोल रहा है. जब अभी चुन के नहीं आए तो इतना काम करे, चुन के आने के बाद कितना काम करेंगे पता नहीं है, देखेंगे. काम तो बहुत हो रहा है, पूरे जनता को पूछो आप. तुम्हाला काय वाटतंय? मी इतरांकडे पण जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कुठलचे रहिवासी आहेत? पुढे या थोडंसं. भोकर. कुठलचे रहिवासी आहेत? भोकर काय वाटतंय, लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा पूर्ण झाल्यात? काय अडचणी आहेत मतदारसंघातल्या? मतदारसंघामध्ये काही भरपूर अडचणी आहेत. मतदारसंघात लोकप्रतिनिधीकडून घोर निराशा झालेली आहे. भोकर मतदारसंघाने 1,00,000 मतांनी अशोकराव साहेबांना निवडून देऊन काँग्रेस साहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून 1 वर्षाआधीच आमदारकीचा राजीनामा दिला आणि भोकर तालुक्यातील मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे. तरी भोकर तालुक्यामध्ये अशोकराव साहेब 2 वेळेस मुख्यमंत्री राहिले, 2 वेळेस आमदार राहिले. ॲक्शन नको आहे, तुमच्या काय अडचणी आहेत त्या सांगा. शेतकऱ्याच्या अडचणी आहेत. मालाला भाव नाही, भोकरला MIDC नाही, सुशिक्षित बेरोजगार नोकऱ्या नाहीत, लाडली बहीण योजना आणली, कागदा काढण्यासाठी भरपूर पैसे लागत आहेत लोकांना. काय वाटतंय मग बदल व्हायला पाहिजे? काय वाटतं? 100% बदल होणार भोकर तालुक्यात. जसा लोकसभेला फटका बसला तसा विधानसभेला भोकर मतदारसंघातून पराभव होणार भाजपचा. कोणी चेहरा आहे का तुम्हाला वाटतंय तसं करायला पाहिजे? सुशिक्षित बक्कल चेहरे आहेत काँग्रेस पक्षाकडे. दामिनीताई ढगे आहेत, इंजिनिअरिंग मुलगी आहे, सुशिक्षित आहे, त्यांचं जनसंपर्क दांडगा आहे, त्यांच्या वडिलाचा कार्याचा ठसा आहे. मुदखेड या अर्धापूर मतदारसंघात भोकर आज 2-3 घटना त्याने कुठे बी धावून चाललेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे असं या ठिकाणच्या स्थानिकांचं म्हणणं आहे. तरुण युवकाकडे आपण पहिल्यांदा जाणार आहोत. काय सांगणार, काय नाव आपलं? बाजूला आहे थोडंसं. काय नाव आहे म्हणलं आपलं? आनंद पाटील सिंदीकर. काय करता आपण? मी सर बिझनेस आलो आहे. अर्थमोर्स आपला बिझनेस आहे अर्थमोर्सचा. पण काय वाटतंय, भोकर विधानसभा मतदारसंघातील काय अडचणी आहेत? भोकर मतदारसंघातल्या अनेक अडचणी आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, अशा अनेक अडचणी आहेत. पण यावेळेस खरोखरच कुठेतरी नवीन व्यक्तींना संधी द्यावी. महायुतीतील आमचे इंजिनियर ईश्वर पवार साहेब आहेत, त्यांना यावेळेस संधी द्यावी. पूर्ण मतदारसंघामध्ये तुम्ही विचारू शकता, जनतेचं मत जाणून घ्या आणि मग तुम्ही वरी अहवाल पाठवू शकता. जनतेमधून तर आता सध्याला नवयुवकामधून इंजिनियर ईश्वर पवार यांना संधी मागत आहेत युवकाच्या माध्यमातून. तुमचं म्हणणं आहे की त्यांना संधी मिळायला पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे, बदल व्हायला पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. इतर आपण एकाकडे जातो. काय सांगा, काय नाव आहे आपलं, काय करता तुम्ही? निळकंठवर सामाजिक सेवा. सामाजिक कार्यकर्ते. काय वाटतं, आता तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, भोकर विधानसभा मतदारसंघातील कोणते प्रश्न सुटलेत आणि सोडायचे बाकी आहेत? साहेब, भोकरमध्ये अनेक प्रश्न असे गंभीर आहेत. आता जसं तुम्ही अशोक चव्हाण साहेबाची मुलगी जे गावोगाव फिरत आहे किंवा त्यांच्या मुलीला तिकीट भेटण्यासाठी जे दिवसरात्र एक करत आहेत, पण आज समस्या एवढ्या आहेत की बा शिक्षण क्षेत्रामध्ये अशोक चव्हाणची जी संस्था आहे नांदेडमध्ये, ते एखादी जर संस्था इथे जर भोकर आणली असतील तर बेरोजगाराच्या समस्या मिटत होते. दुसरी गोष्ट इथं MIDCचा प्रश्न आहे. आता इथं अशोक चव्हाणांनी बरेच काही विकास केलेले आहेत. विकास फक्त त्यांचा झालेला आहे, त्यांच्यासोबत त्यांचे जे चेले चपाटे दलाल हिंडतात त्या टक्केवारीपुरतेच कामं केलेले आहेत. विकास झालेला आहे आम्ही म्हणत नाहीत, पण आज खेडेपाड्याचा विकास कुठं आहे? आज CC रोड आलेला आहे, CC रोडमध्ये अनेक रस्ते भेगा पडत आहेत, त्यांची बी चौकशी होणे गरजेचं आहे. कामं आलेत, मात्र या ठिकाणी नुसते रस्त्याचे कामं करून गरजेचे नाही, तर या ठिकाणी उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगधंदे या ठिकाणचे बहरले पाहिजेत. कारण इथलचा पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, प्रामुख्यानं या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे, मात्र त्या वसाहतीत अद्याप तरी उद्योगधंदे आले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. इतर आहेत. काय करतात, काय नाव आहे आपलं? थोडं बाजूला या. मिलिंद गायकवाड. काय करता आपण? शेती करतो साहेब. काय वाटतंय, भोकर विधानसभा मतदारसंघातील कोणते प्रश्न सुटलेत अथवा कोणत्या समस्या अद्याप बाकी आहेत? भोकर विधानसभेमध्ये
शैक्षणिक समस्या सर्वात मोठी आहे. भोकर तालुका हा शंकरराव चव्हाण साहेबाच्या काळापासून इथं आम्ही त्यांना निवडून देतोय. त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले, परंतु भोकरच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. कॉलेज आहे दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, हे डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर साहेबांचं आहे, परंतु अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होऊन सुद्धा आणि त्यांचे वडील गृहमंत्री होऊन सुद्धा इथे DED कॉलेज नाही, इथं BEd कॉलेज नाही, इथं लॉ कॉलेज नाही, इथं टेक्निकल कॉलेज नाही. ही एक शोकांकिता आहे विद्यार्थ्यांची आणि त्यामुळं विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यासाठी आम्हाला 50 किलोमीटर नांदेडला जावं लागतं आणि त्यामुळं अशोकराव चव्हाण साहेब फक्त संहित साधतात. पहिल्यांदा त्यांचे वडील, त्यांच्यानंतर स्वतः, त्यांच्यानंतर पत्नी, त्याच्यानंतर मुलगी, त्यांनी काही गुत्त घेतलेलं नाही. त्यामुळे आम्हाला भोकर विधानसभेमध्ये बदल हवा आहे. त्यामुळे कोणीतरी तरुण चेहरा, नवीन चेहरा, सुशिक्षित चेहरा. कालची घटना आहे रेणापूरच्या पुरामध्ये, माझ्या गावामध्ये 2 तरुण वाहून गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की अशोकराव चव्हाण साहेब रेणापूरला येणार आहेत. आम्ही दिवसभर ताटकळत बसलो. संध्याकाळी 5:30 वाजता अशोकराव चव्हाण साहेब आले, परंतु त्यांनी चेक त्यांच्या हातातला दिला नाही. शासनाचा 4 लाखाचा चेक घेऊन येण्यासाठी त्याने आम्हाला दिवसभर ताटकळत बसवावं लागलं. आणि आमच्या दामिनीताई ढगे आल्या होत्या, मुदखेडच्या आहेत असं सांगितलं होतं, पिपळकुट्याच्या कुठल्या तरी. त्याच्यानंतर त्यांनी जमिनीवर बसून त्यांच्यामध्ये ज्यांचे मुलं वाहून गेले त्यांच्या आईवडिलाच्या, त्यांना 51,000 रुपये नगदी चेक दिलेला आहे. स्वतःच्या खिशाच्या पैशातून काहीतरी अशोकराव चव्हाण साहेबांना मदत केली असली आम्हाला पण अभिमान वाटला असता, परंतु अशोकराव चव्हाण साहेब सरकारचा आणतात आणि आम्हाला दाखवतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून आम्हाला नवीन चेहरा दामिनीताई ढगे या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर दिसत आहेत आणि इंजिनियर आहेत असं समजलं. त्यामुळं आम्ही तरुण त्यांच्या पाठीशी आहोत. तरुणांना असं वाटतं की या ठिकाणचे जे राजकीय कार्यकर्ते आहेत ते स्वार्थासाठी स्वतःची प्रतिमा दाखवतात. वेळेवर लोकांची मदत करणं जे या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, मात्र लोकांचे कामं ते वेळेवर करत नसल्याचा त्यांच्याकडून आरोप करण्यात येतोय. इतरही स्थानिक नागरिक आहेत, काय सांगणार का? कुठलचे आहेत रहिवासी? आम्ही चितगिरी रामनाईक तांडा. बरं, काय करता? आम्ही शेती करतो. काय वाटतंय आमदाराकडून, म्हणजे काय अपेक्षा आहेत आमदाराकडून? पुष्कळ अपेक्षा आहेत. या भोकर तालुक्यामध्ये कोणताही असा मोठा विकास झालेला नाही, कोणते मोठे कॉलेज झालेले नाहीत. बाहेर देशाला पोरं चाललेत शिकायला, कोणतं इंजिनिअरिंग करायला. तर याबद्दल नवीन चेहरा, नवीन कोणीतरी आपले दादाराव ढगे हे उभा टाकलेले आहे, त्यांची मुलगी, त्यांना पण द्यायला पाहिजे. हे सगळं मी नाव ऐकतो दादाराव ढगे वगैरे. काय कारण आहे जेणेकरून त्यांना संधी मिळाली पाहिजे? म्हणजे कशा करता की त्याने कार्यकर्ता चांगला आहे. आज लोकायला प्रत्येक वेळेस आज 5-50 लोकायला त्यानं पैसे घर बसल्या जाऊन नेट खिशामधून देतो आणि कोणाचे कार्य करतो, कोणा देवाधर्माला असे पैसे पट्टी देतो त्यांना 1,000, 50,000 रुपये. असं आहे चांगलं. आता एवढा अशोकराव चव्हाण आहे, कोणाला एक 10,000ची सुद्धा त्यानं नेट पैसा देत नाही. काय करणार त्याचा एवढा पैसा आणि एवढा मोठा माणूस ठेवून? सामाजिक कार्यात सहभाग असणारा, समाजाभिमुख असणारा कार्यकर्ता या ठिकाणी मिळावा अशी अपेक्षा सर्वसामान्याकडून व्यक्त होती. काय सांगणार, काय करता? हॉटेल आहे माझे. हॉटेल आहे. काय शिक्षण झाले? 10वी पास आहो. 10वी पास. काय लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत की ही गोष्ट व्हायला पाहिजे? कधी एखादी गोष्ट वाटते आपल्याला? नक्कीच अशोक चव्हाण हेच शिरीषा चव्हाण हेच आमदार होतील आणि विकास म्हणजे अशोक चव्हाण आहेत. भोकर शहरामध्ये एक पाय चिखलामध्ये होता तर एक पाय मातीमध्ये होता. आज जे भोकर शहर आहे सुशिक्षित आहे. प्रत्येक मोठी ऑफिस झालेली आहे भोकर शहरामध्ये. कोणत्याच तालुका प्लेसला MD DH कॉलेज नाही, डॉक्टर कॉलेज, इंजिनियर कॉलेज कोणत्या तालुका प्लेसला नाही. नांदेड काय लय दूर नाही, आपल्याला जवळच आहे आणि शिकायला म्हणजे बाहेर जावं लागते. भोकर शहर हे म्हणजे विकास जे आज झालेला आहे ते साहेबांमुळे झालेला आहे आणि नक्कीच साहेब श्रीजा चव्हाण निवडून येणार आणि ही आमदार श्रीजा चव्हाणच होणार आणि अजून विकास म्हणजे अशोक चव्हाणच करणार, हीच माझी अपेक्षा आहे. लोकांकडून जो आरोप होतोय अशोक चव्हाणांविषयी की त्यांनी स्वार्थासाठी काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेले, त्यामुळे आम्ही त्यांना प्रतिनिधित्व देणार आहेत. एक माणूस गेला म्हणजे सगळेच काँग्रेसमधले लोक तिकडे जातील का? 40 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. आपल्याला वाटतं तसं शक्य होईल? तसे काही नसते. साहेब जे आहे विकासासाठी गेलेले आहे भाजपमध्ये आणि विकास नक्कीच करणार. लोकांना काय पाहिजे? विकास पाहिजे. विकास म्हणजे साहेब आहेत, दुसरं काही नाही. काही जणांना वाटतंय की अशोक चव्हाण म्हणजेच विकास आहे आणि विकास म्हणजेच साहेब आहेत. जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून भोकर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगणार दादा? काय करता आपण? काय करता? मी मिस्त्री गवंडी काम करतो. गवंडी काम, मिस्त्री काम करता. काय वाटतंय
लोकांच्या समस्या सुटल्या तिथल्या? आम्ही नांदेड जिल्ह्यातले नांदेडचे होते. काय वाटतं समस्या सुटल्यात का जिल्ह्यात? समस्या सुटल्यात, पण आता लोकांचं काय म्हणणं आहे की बाबा हे जो लोकांना या पार्टीत चालले त्या पार्टीत झाले ते हे जनतेला कोणाकोणी काय करावं हे याला समजून आलेलं जनतेला. या पार्टीमधले त्या पार्टीत जावं, कोण्या पार्टीला कोणाला मतदान टाकावं हे लोकांना काही समजून आले. हां, समोर मत आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणाला याच्या करावं, विश्वास कोणत्यावर करावा हे आमचं काही आणखीन हे नाही. विश्वास कोणावर करावं ठेवून, विश्वास कोणावर करावं हे? हां, म्हणजे कोणता आमदार येईल, कोणता आमदार नाही, कोणता नाही. या पार्टीतला आली की याबद्दल झालं, त्याच्याबद्दल गेलं, याच्याबद्दल जाणार, पण जनता कोणाच्या मागं राहील हे आमचा विश्वास नाही त्याच्यावर की बा हे पार्टी येईल की ते पार्टी येईल. पण आता ते जे आता बदल कालच्या परत होतं, हां, तळ्यात मळ्यात झालेला आहे. हे बदल असा कसा होईल ते जनतेनंच आता ठरवून घ्यावं. तळ्यात मळ्यात करणारे जे लोक आहेत अथवा लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळं आम्ही नेमके संभ्रमात आहोत. फार महत्त्वाचं सांगितलं, आम्ही संभ्रमात आहोत. त्यामुळं आम्हाला कुठं जायचं आणि कुणाला मतदान करायचं हे कळत नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. इतरही सर्वसामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत. काय कुठलचे आहेत रहिवासी? सावरगाव मेट. बरं, काय नाव आपलं? नारायण गंगाधर बोडके. काय काम करता? शेती. काय वाटतंय लोकप्रतिनिधीकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात? काय अडचणी सुटल्यात का? काय अडचणी सुटल्या नाही सर पाणी नाही, आता शेतीला पाणी नाही, काहीच नाही, सगळं दुष्काळ आहे. पडलं एक पाणी पडायला शेताचं नुकसान होऊन चालले. आता याच्यामध्ये पाणी पडून फुल कापसं नासून गेली साहेब. कापसाचं पीक आता धोक्यात आहे. मग त्याचं काय करावं? 4-5 हजार रुपये देतात, बस त्याला भाव द्यावा योग्य. काय वाटतंय पहिला चेहरा असाय पाहिजे की बदल व्हायला पाहिजे? चेहरा असू द्या साहेब, त्याच्याशिवाय आम्हाला हे काही नाही. अशोकराव असणं योग्य आहे, पण त्यांना विकासाकडे ध्यास द्यावा, थोडा विकास करावा असं आमची अपेक्षा आहे. बदल व्हायला पाहिजे की तेच असायला पाहिजे? बदल तेच असायला पाहिजे, ते असं पाहिजे, पण फक्त विकासाकडे त्याचं लक्ष असावं. विकासाभिमुख काम करणारे लोक असले पाहिजे असं वाटतंय. काय सांगणार, कुठलचे रहिवासी आहेत? मी इजळी मुदखेड तालुका इजळी काय गाव. वाटतंय आमदारांकडून अपेक्षा पूर्ण झाल्यात? कोणत्याही अपेक्षा झाल्या नाहीत, आम्हाला काही फरक पडला नाही. यावेळेस बदल व्हायलाच पाहिजे, 100% व्हायला पाहिजे, 101%. कुणाला संधी द्यायला पाहिजे असं वाटतं? दादाराव ढगेच्या मुलीला संधी द्यायला पाहिजे. अरे 100%. कशामुळे वाटतं की द्यायला पाहिजे? अरे ते माणूस सगळ्याच्या घरी जाऊन त्यांना मदत करते. हे अशोकराव चव्हाण घरी जाय ना, कार्यकर्त्याला भेट देते, फक्त कार्यकर्त्यांना भेटू, कार्यकर्त्याला भेट देते, जनतेला वाऱ्यावर सोडते. त्याच्यामुळे संधी भेटली पाहिजे. अरे 100% भेटली पाहिजे. नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे असं बहुतांश लोकांचं म्हणणं आहे. काय सांगायला, कुठलचे रहिवासी आहेत? रायकोट. रायकोट. काय करता? आपल्या दुकानामध्ये. बरं, दुकानामध्ये हे करता. काय वाटतंय आमदार कसा असला पाहिजे? आमदार आमचा शिवसेनेचा पाहिजे इथं. हां, अंडू पिरू आहे की नाही, काहीच करणार आहे तुम्हाला. फक्त शिवसेनेचा पाहिजे आमचा आमदार, भोकर तालुक्यामध्ये. कठोर आपल्या वानखेडे साहेबासारखा. वानखेडे साहेब ही आमचा किशोर साहेब आहे की नाही, राहतोच आमदार, राहतोच आमचा भोकर तालुक्यामध्ये. कसा पाहिजे? तसा निश्चितच शिवसेनेचा आमदार असला पाहिजे असं काही जणांचं मत आहे. इतर या ठिकाणचे काही नागरिक आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहेत. या काका, काय कुठलचे रहिवासी आहेत? आम्ही चितगिरी. चितगिरीचे. काय नाव आहे, काय करता काम? शेती करता. काय वाटतं आमदार कसा असायला पाहिजे? आता आमदार बकल होऊन गेले बापू. हां, शेतकऱ्यावर ध्यान देणारे आमदार व्हावं. शेतकऱ्याच्या मालाला भाव राहावा. शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा. द्यायला 1000-2000 रुपये, त्याच्यानं लोक खुश व्हायला झालं. दुसरं काय? काय वाटतं कोणत्या अडचणी आहेत इथं? आता अडचणी काय, शेतकऱ्याच्या कोणत्या अडचणी सुटतील? काय पाहिजे ते आता काय सांग. पूर्वीचेच आमदार असले पाहिजे की नवीनला संधी मिळायला पाहिजे? आता जनतेच्या मनावर आहे. नवीनला मिळावं की एकाच घरचं वारस प्रमाणपत्र काय कामात येईल? नवीनला संधी मिळाली. हां, मिळावं. नवीनला करून बघू द्यावं की काय व्हायला. तुम्हाला काय वाटतं दादा, कुठलचे रहिवासी आहेत तुम्ही? कुठलचे रहिवासी? भोकर. काय करता? मिस्त्री काम. काय वाटतं इथं आमदारांकडून अपेक्षा पूर्ण झाल्यात का? काय अडचणी आहेत या मतदारसंघात? काँग्रेसला मारू. काँग्रेस. अडचणी काय आहेत हे विचारतो मी. अडचण अभी कुछ भी नहीं है. या ठिकाणी नाही बरोबर आहे, एक नंबर आहे तेच आमदार पाहिजेत की बदल व्हायला पाहिजे? नाही आहे ते. हां? आहे ते.
तुम्हाला काय वाटतं दादा? काय वाटतंय? आपल्याला आहे ते आमदार आहेत आपल्याला आपले अशोकराव चव्हाण साहेब होते की नाही त्याने भोकरमध्ये बरीच सुविधा केलेली आहे. तेच पाहिजे आम्हाला. भोकर शहरातील मुख्य चौकात आपण आहोत. जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत. हॉटेल आहे बाजूला. काय सांगणार दादा? या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीकडून खरंच अडचणी सोडवल्या गेल्यात काय अडचणी आहेत? काय अडचणी काही सुद्धा नाही आता आणि आम्हाला नवा आमदार पाहिजे आता. अडचणी काय आहेत या मतदारसंघातील? अडचणी पाण्याच्या हाता, जाग्याच्या हाता, पुन्हा समाज मंदिरच्या हाता. मग हे इथं बाबासाहेबाचा चौक आहे. हातवारे करू नका तुम्ही. अडचणी काय आहेत? बाबासाहेबाचा चौक आहे तर पुतला नाही. वर पहा. हां आता काय अडचणी अजून बाणे खाईत. माजी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. अडचणी बेसिकली काय आहेत त्या सांगा मला. काही कोणतीच सुविधा नाही. कोणती सुविधा नाही? काय वाटते तुम्हाला? आम्हाला नको आहे आता आमदार. कोण पाहिजे असं वाटतं? नवा पाहिजे. नवा पाहिजे. हां कुणी आहे चेहरा एखादा? आहे की. कोण आहेत? कोणाला संधी द्यायला पाहिजे असं वाटतं? ढगे पाटील. त्यांनाच का संधी द्यायला पाहिजे? अशोक चव्हाण तर माजी मुख्यमंत्री आहेत. 2 वेळेस माजी मुख्यमंत्री राहिले. त्यांना का संधी द्यायला पाहिजे? 10 वेळेस असून काय काम करता? कामाचे नाहीत काही तर कोणतंच काम होत नाही तर. माजी मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आहे. त्यांना संधी दिली तर विकास कामं होतील असं बोललं जातं. नाही होत. होत नाहीत. नवीनला संधी द्यायला पाहिजे. हां नवीन द्या संधी. लोकांना वाटते की या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे कारण 40 वर्ष त्यांची सत्ता होती. इतरही काही नागरिक आहेत. काय सांगणार दादा? पुढील रहिवासी आहेत. दादा मी चितगिरीकर डगे गोविंद डगे. आता साहेबांनी विकास कामं तर केलेलीच साहेब. बरेच कामं केले पण जे मुळामध्ये नवयुवकासाठी जे लागते मोठे मोठे कॉलेज किंवा MIDचा प्रश्न आहे. आज साहेब एवढे मंत्री वगैरे होते पण त्यांनी आतापर्यंत एक बी कुठला कारखाना किंवा कुठलाही उद्योग आणलेला नाही. भोकरमध्ये मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये जर भोकरचा चेहरा मोहरा बदलला असता पण त्यावेळेस कारखाने आले नाहीत किंवा भोकर तालुक्यामध्ये मोठमोठ्या शैक्षणिक संस्था बाहेर तालुक्यात बघितलं तर आपल्याला एक हेवा वाटायसारख्या गोष्टी आहेत सर. आपल्या इथं कारखाना महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज, MBA कॉलेज म्हणा, शैक्षणिक अडचणी खूप आहेत भोकर तालुक्यामध्ये. त्यामुळे मग काय वाटते तुम्हाला? काय वाटते? नाही बदल तर व्हायलाच पाहिजे साहेब. व्हायला पाहिजे. कुणाला संधी द्यायला पाहिजे? संधी आता कसं आहे साहेब आम्ही जर नाव घेतलं तर आम्हालाच म्हणतील याचे माणसं येतं. आता दामिनीताई ढगे आहेत तशा बरेच आहेत सर. नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. नवीन चेहरा. हो या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असं बहुतांश नागरिकांचं म्हणणं आहे. कारण 2 वेळा मुख्यमंत्रीपद देऊनही या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या अद्याप सुटल्या न गेल्याचा आरोप या ठिकाणच्या स्थानिकाकडून होतोय. इतरही स्थानिक नागरिक आहेत. काय सांगणार दादा? काय करता आपण? भोकर तरी नागरिक. काय वाटतंय भोकर विधानसभा मतदारसंघातील समस्या सुटल्यात का? समस्या सुटल्या नाहीत. रोजगाराला काम नाही आणि तुमच्या खिशातील हा पट्टा पाहून पत्रकार आहेत वाटतं आपण पण. पत्रकार आहात का? काय वाटतं आता पत्रकाराच्या नजरेतून जर पाहिलं तर या ठिकाणच्या कोणत्या समस्या आहेत ज्या अद्यापपर्यंत सुटल्या नाहीत? म्हणजे सांगायचं झालं तर थोर महापुरुषाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोजी वस्ता साळवे, अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषाचे आज स्मारक आणि त्याचा आदर्श घेण्यासाठी एकही पुतळा नाही. आणि वाढती लोकसंख्या आणि वाढतं अतिक्रमण याच्यावर कोणाची वचक राहिलेली नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आजच्या रोजगाराला काम नाही आणि हाताला काम नाही. इथं शाळासुद्धा असं नाही सर. पॉलिटेक्निकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज या तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज नाही. आपल्या अशोकरावजी चव्हाण साहेबांना शंकरराव चव्हाण 2दा मुख्यमंत्री राहिले दोघांनी पण व्हावा तेवढा शैक्षणिक विकास झालेला नाही. येणाऱ्या काळामध्ये जो कोणी शैक्षणिक समस्या असतील आणि आर्थिक रोजगार लोकांना मिळवून देण्याचा जे संकल्प ज्यांनी करेल अशा नवीन चेहऱ्याला त्यांनी संधी द्यावी. स्वतः अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा एखादी नवीन चेहरा बघावं आणि त्यांनासुद्धा साथ द्यावी आणि त्यांना निवडून आणण्याचा त्यांनी प्रयत्न करा. असं का वाटतं अशोक चव्हाणांनी नवीनच चेहरा दिला पाहिजे? पण त्यांना त्यांच्या घरात आतापर्यंत प्रत्येकाने सहकार्य केले. भोकरवासी एक असं आहे सर प्रत्येकाला डोक्यावर घेते बी आणि त्याचा उत्सवही करते, त्याचा जल्लोष साजरा करते. पण व्हावा तेवढा विकास झाला नाही. आता लोकांना संधी द्यावी ना असं वाटते. नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे असं बहुतांश लोकांकडून सांगण्यात येतं. या ठिकाणी हे छोटंसं हॉटेल आहे आणि आपण व्यावसायिकाकडे जाऊन व्यावसायिकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय मित्रा काय नाव आहे तुझं?
मराठी में क्या नाम है? क्या नाम है आपका? हिंदी में बात करना। क्या नाम है आपका? शेख कैफे मेरा नाम। क्या करते हैं? होटल चलाते हैं। आओ क्या लगता है यहाँ के जो आमदार है उन्होंने यहाँ के जो प्रॉब्लम्स है वो सॉल्व किए क्या? सॉल्व तो नहीं करे ज़्यादा। हाँ? क्या लगता फिर आमदार नया होना चाहिए, वही चेहरा देना चाहिए? नहीं आमदार तो नहीं होना जी। हाँ? आमदार तो नहीं होना। नया चाहिए, क्यों चाहिए लेकिन? ये क्या है, ये प्रॉब्लम आज पूरे हाँ? पूरे प्रॉब्लम आज चालू है और क्या है। नए आदमी को ये करनी चाहिए. नया आदमी तो रखनाच पडता. नवीन माणसाला संधी द्यायला पाहिजे असं व्यावसायिकांचं सुद्धा म्हणणं आहे. हळूहळू आपण या हॉटेलमधले आपण थोडंसं बाजूला या हॉटेलमध्ये आलेले जे काही ग्राहक आहेत त्यांच्यासुद्धा संवाद साधणं. काय वाटतंय भोकर विधानसभे मतदारसंघामध्ये जुनच असायला पाहिजे की नवीनला संधी मिळायला पाहिजे? आपला काँग्रेस पाहिजे. काँग्रेस पाहिजे. चेहरा नंबर चेहरा आहे, एकाच केलेले आहे. आमदारला खासदारला नंबर एक केलेला आहे. काम भरपूर केलेलं आहे. काँग्रेस केलेलं आहे. कुणाला संधी द्यायला पाहिजे काँग्रेसमध्ये? काँग्रेसच्या मॅडम को देणार ना, अविता मॅडम को देणार. अविता मॅडम ढगे मॅडम हां. कशामुळे वाटतंय की तुम्हाला नवीन चेहरा द्यायला पाहिजे? नवीन चेहरा काँग्रेस आपला नवीन चेहरा मिळाला पाहिजे. नवीन चेहरा आपला नवीन चेहरा मिळाला पाहिजे असं वाटतंय. इतरही आपल्यासोबत आहेत. काय वाटतं, काय करता आपण? आपण पान शॉप चालवतो सर. काय वाटतंय आमदाराकडून अपेक्षा पूर्ण झाल्यात का? आत्ता सध्या तर झाले नाही सर, कारण की स्थिर सरकार पाहिजे ना. हे 2 वर्ष ये 2 वर्ष ते, मग एक सरकार असली तर चांगली गोष्ट आहे ना. काय वाटतं तुम्हाला कुणाला संधी द्यायला पाहिजे? सध्या काँग्रेसला सध्या काँग्रेसला द्यायला पाहिजे. काँग्रेसमधून कुणाला हवी संधी द्यायला पाहिजे? आता जे ठरवतील तेच. काय नाव ढगे संधी मिळायला पाहिजे. ढगे पाटील ढगे मॅडम त्यांना मिळालं ते सांगतात म्हणून मिळाले का तुम्ही? नाही तसं काही नाही. म्हणजे आता सरासरी एवढं झालं नाही ना, गोष्टी उघडकीच झाले नाही ना. नवीन चेहऱ्याला नवीन चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे असं सामान्यांचं मत आहे. या ठिकाणी चहा पिण्यासाठी काय करता दादा तुम्ही? मेकॅनिक आहे सर. मेकॅनिक आहे मी. मेकॅनिक आहेत. काय नाव आपलं? शेख खाजा मिया. काय वाटतं या ठिकाणी व्यवसायासाठी कुठं जात असता तुम्ही? व्यवसाय इथं कुठं करता? इथं भोकरमध्ये. इथे औद्योगिक वसाहत आहे का? आहे का? काय सर? हां, औद्योगिक वसाहत आहे का म्हणलं? नाही सर. हां, नाही नाहीये. काय वाटतं इथं कुणाला संधी दिली पाहिजे का? अगोदरचेच आमदार असले पाहिजे? नाही, नवीन पाहिजे सर. नवीन व्हायला पाहिजे. नवीन असायला पाहिजे. हो. कुणाला संधी द्यायला पाहिजे? दामिनी जाई दादा ढकला ढगेंना द्यायला पाहिजे. हो. तुम्हाला काय वाटतं दादा, कुणाला संधी मिळायला पाहिजे? पप्पू पाटील नाही तर ढगे मॅडम, दोन्हीपेक्षा एक कोणाला तरी द्यायला पाहिजे. बदल होणं गरजेचं. बदल होणार, 100% होणार. घरची सत्ता नाही कोणाची येणार. एकच कार्ड चालणार आहे, अशोक चव्हाण मॅडम म्हण त्याची बायको, त्यांची मुली होणार नाही. घरची सत्ता नाही कोणाची वेगळे होणार, 100% होणार. आमदार व्हायला पाहिजे. खासदारला केले, आमदारलाही करणार आम्ही. तर बहुतांश नागरिकांना असं वाटतं की आम्ही खासदारकीला म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीनं बदल घडवून आणला तोच बदल आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा घडवून आणणार. कारण या पक्षातून त्या पक्षात जाणारे जे काही राजकीय नेते आहेत त्यांची ही राजकीय खेळी आवडलेली नाही आणि वर्षानुवर्षे एकाच कुटुंबाला संधी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्याला संधी देऊन या ठिकाणी नवीन राजकीय चेहरा या ठिकाणी आणायचा असं या ठिकाणच्या जनतेकडून सांगण्यात येतं आहे. कॅमेरामन गोपाळसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, भोकर.